भीमसैनिकांनो, एकदा जोरदार टाळ्या आपल्या स्वतःसाठी वाजवा आणि या मोर्चाचं अभिनंदन करा। या मोर्चाचं आयोजन सरकारच्या विरोधामध्ये आहे, पुन्हा जाती धर्माच्या विरोधात नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आहे। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक चांगली घटना घडली। काल आपले महाराष्ट्रातील 29 राखीव उमेदवार असतात अनुसूचित जातीचे, त्या 29 एससी आमदारांपैकी 27 आमदारांनी आपण आंबेडकरांची औलाद आहोत दाखवून दिलं। त्याबद्दल त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा। फडणवीस सरकारला आमचं सांगणं, या मोर्चाच्या माध्यमातून त्याला आमचं सांगणं की उत्तर प्रदेशमध्ये बीजेपीचं सरकार आहे, उत्तर प्रदेशात बीजेपीचं सरकार आहे। उत्तर प्रदेशने अजून उपवर्गीकरण केलं नाही, उत्तर प्रदेशने अजून वर्गीकरण केलं नाही, मग देवेंद्र फडणवीसाला काय घाई झाली हे उपवर्गीकरण करण्याची? त्या आपल्या 27 आमदारांपैकी 2 आमदार या स्टेजवरती सुद्धा आलेले आहेत। त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपल्या गायकवाड आणि दुसरे आहेत त्यांचं आपण अभिनंदन करा। संजय मेश्राम आणि मानेसाहेब आलेले आहेत, नागपूरचे संजय मेश्राम आहेत, त्यांचंही आपण अभिनंदन करूया। आणि ज्योती गायकवाड, डॉक्टर ज्योती गायकवाड, वर्षाताई गायकवाडच्या बहीण, यांचं एकदा जोरदार आपण अभिनंदन करूया। खरं म्हणजे आमचं मातंग समाज बांधवाला एक प्रेमाचं सांगणं आहे की बाबांनो, आजपर्यंत आपली गावखेड्यामध्ये कधी वादविवाद नाही झाले। अरे अण्णाभाऊ साठेला महाराष्ट्राच्या जगाच्या समोर कोणी आणलं असेल तर ते फुले आंबेडकरवाद्यांनी आणलं, कुठल्या जातीयतेच्या लोकांनी नाही आणलं। अरे त्या अण्णाभाऊच्या गावामध्ये सावित्रीबाई साठेला विचारा, तिला घर नव्हतं, ते घर आम्ही बीएसपीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी पै गोळा करून बांधून दिलं। कुठला फडणवीस आला नव्हता, ते आम्ही बांधून दिलं होतं। तुम्ही हे विसरायला लागला, हे विसरायला लागलाय। आणि या विसरण्याची किंमत काय? किंमत तुम्ही समजता?